हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय मिनी व्लॉग। तर आज मी शेअर करणार आहे गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी झटपट बनणारे असे नारळाचे लाडू। तर बघा, बऱ्याच लोकांच्या घरचे गणपती बाप्पा विसर्जन झालेले असतील आणि बऱ्याच लोकांकडे व्हायचे असतील, कारण बऱ्याच जणांकडे ना 10 दिवसाचे गणपती बाप्पा असतात। तर नैवेद्यासाठी बघा, इथे नारळाचे लाडू मी आज बनवणार आहे। तर तीच रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। कढईमध्ये थोडंसं तूप घातलं, त्यामध्ये जवळपास 100-150 ग्राम खोबऱ्याचं कीस परतून घेतलं आणि खोबऱ्याचं कीस थोडंसं ब्राऊन झालं की त्यामध्ये दूध ॲड केलं आहे। आधी 1 कप घातलेलं होतं, नंतर पुन्हा आणखी अर्धा कप ॲड केलं, कारण मिश्रण थोडंसं सुकं झालेलं होतं। दुधामध्ये मिश्रण छान असं परतून घ्यायचं आणि दूध सुकत आलं की त्यानंतर मग त्यामध्ये आपल्या इच्छेनुसार साखर घालायची आहे। खोबऱ्याचं कीस थोडंसं गोडसर असतं, त्यामुळे मग साखर थोडीशी हिशोबानेच घालायची। साखर घातल्याच्या नंतर पुन्हा आणखी 2-4 मिनिट परतून घ्यायचं आणि त्यानंतर मग त्यामध्ये चारोळी, विलायचीची पावडर आणि इच्छेनुसार ड्रायफ्रूट वगैरे सुद्धा घालू शकता। मिश्रण थोडंसं थंड करून घ्यायचं आणि त्यानंतर मग अशा प्रकारे लाडू बनवून घ्यायचे। लाडू बनवल्याच्या नंतर थोडेसे खोबऱ्याच्या किसामध्ये बुडवून घ्यायचे, त्याच्याने ना लाडू छान दिसतात। तर अशा प्रकारे अगदी झटपट असे नारळाचे लाडू आपले बनवून तयार झालेले आहेत आणि अगदी 5-10 मिनिटांमध्ये हे लाडू बनवून तयार होतात। तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। बाय। हर हर